नमस्कार मित्रांनो, मी गौतम मोहोळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे संयम ठेवा. तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की संयम ठेवा म्हणजे काय, तर दुसरा त्याला अर्थ आहे की धीर धरा, थोडं सबुरीनं घ्या. या अर्थाने आम्ही हा शब्दप्रयोग या ठिकाणी करतोय. कारण मित्रांनो, सध्या जर महाराष्ट्राची परिस्थिती किंवा देशाची परिस्थिती बघितली तर आपल्या डोळ्यासमोर चित्र अगदी क्लिअर येते. 2014 पासून या देशावर भारतीय जनता पार्टीचं सरकार आले आणि 70 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस सरकारने जे काही योजना असतील, मग गोरगरीब जनतेसाठी असेल किंवा सर्वसामान्य लोकांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, कारखानदारांसाठी असेल, नोकरदारांसाठी असेल, जे काही केलं त्याचं सर्व मोडीत काढण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. आणि असं जुलमी सरकार किंवा असं महागाईनं त्रस्त करणारं, जनतेवर जुलूम लादणारं सरकार जर बाजूला ठेवायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये 2024ला भारतीय जनता पार्टीला पाय उतार करावं लागेल, सत्तेतून बाजूला करावं लागेल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस प्रणित असलेले नेते, मग राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी किंवा काँग्रेस बरोबर असणारी बाकीची मंडळी यांनी एकत्र येऊन जवळजवळ 30 ते 36-35 लोकांचा एक समूह तयार केला किंवा एक गट तयार केला आणि त्याला इंडिया आघाडी असं नाव दिलं. कशासाठी? तर इंडिया आघाडीमध्ये किंवा जी आज इंडिया आघाडी आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये असलेले समाविष्ट झालेले सर्व पक्ष हे प्रादेशिक पक्ष आहेत. या प्रादेशिक पक्षामुळे काँग्रेसची ताकद कमी झाली आणि मग याच लोकांना एकत्र घेऊन काँग्रेसला पुन्हा आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करते. आणि हा ताकद जर वाढली काँग्रेसची तर मात्र भारतीय जनता पार्टीला एकास एक लढत देऊन काहीही झालं तरी 2024ला सत्तेतून दूर ठेवणं हे काँग्रेसने निर्धार केलेला आहे. आणि त्याच्यामुळं सर्व जे काही प्रादेशिक पक्ष आहेत यांना एकत्र घेण्याचं काम चालू केले. परंतु त्यामध्ये काही गोष्टी प्लस मायनस दिसत आहेत. काही ज्यांच्याकडे काही मताचा टक्काही नाहीये किंवा जनाधार ज्या पक्षांना नाही अशी काही लोक आतमध्ये आहेत. पण काही मंडळी जर बघितली तर ज्यांच्याकडे मताचा टक्काही आहे, खूप मोठा जनाधार आहे, अशी काही लोक मात्र अजूनही इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट झालेली नाही आहेत. आणि हे जर बघितलं तर मग मात्र असं लक्षात येतं की अशा गोष्टी का घडत आहेत. आणि हे इंडिया आघाडी जी आहे या इंडिया आघाडीतल्या लोकांना दिसत नाहीये का? त्याचं प्रमुख उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये असलेला वंचित बहुजन आघाडी. या वंचित बहुजन आघाडीने 2019ला जर बघितलं तर लोकसभेला 44 लाख मतदान घेतलंय, विधानसभेला 24 लाख मतदान घेतले. आणि हे जर बघितलं किंवा त्यांनी जे काही मतदान घेतलंय किंवा त्यांचा मताचा टक्का जो वाढलाय तो सर्व मताचा टक्का हा काँग्रेस राष्ट्रवादीकडचा आहे. कारण वंचित बहुजन आघाडीकडे आलेला मतदार जो आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडचा मतदार आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा मतदार हा फिक्स आहे, तो हिंदुत्ववादी मतदार आहे, तो त्यांच्याकडे फिक्स आहे. परंतु यांच्याकडे येणारा मतदार मात्र यांच्या काँग्रेस राष्ट्रवादीचा असल्यामुळं यांच्या जागा कमी झाल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या जागा महाराष्ट्रामध्ये वाढल्या. आणि त्यावेळेस जो फॉर्म्युला मांडला होता किंवा बाळासाहेब आंबेडकरचे काँग्रेसकडे मागणी करत होते लोकसभेच्या जागेची, ती मात्र काँग्रेसने धुडकावून लावली. कारण बाळासाहेब सांगत होते की मला 8 ते 10 जागा द्या आणि त्याही जागा अशा द्या की तुम्ही ज्या हारताय, सतत 5 वेळा हारताय, म्हणजे 25 वर्ष ज्या जागा तुम्ही हारताय त्या जागा मला द्या. आणि मित्रांनो, याच्यामधून बाळासाहेबांनी एकच गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केला की ते म्हणजे काँग्रेसची असलेली आपल्याबद्दल काय आहे किंवा वंचित घटक जो वंचित बहुजन आघाडीला जो येऊन मिळलेला आहे या लोकांप्रती असलेली काँग्रेसची भूमिका सर्व लोकांना कळावी, हा एक त्यामधून उद्देश होता. आणि काँग्रेसने शेवटी करायचं तेच केलं. ज्या जागा लढवल्या त्याच्यामध्ये जास्त जर फटका कोणाला बसला असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीला बसला आणि त्याचा परिणाम म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे जास्त जागा मिळाल्या आणि काँग्रेसने फक्त 1 जागा आणली. म्हणजे जास्तीत जास्त जागा लढल्या आणि जागा निवडून किती आल्या तर 1 जागा निवडून आली. आणि मग जर त्यावेळेस काँग्रेसने जर बाळासाहेबांना जर 4-5 जागा दिल्या असत्या किंवा त्यातल्या 2-3 जागा जर निवडून आल्या असत्या तर तो प्लस मध्ये काँग्रेसच राहिला असता.
आणि आज तीच परिस्थिती आता सध्या देशामध्ये चालू आहे किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरुवात आहे. 2024चा जो निर्धार आहे इंडिया आघाडीचा, जे सर्व एकत्र करून पक्ष इंडिया आघाडी बनवलेली आहे, 30-35 पक्ष एकत्र करून इंडिया आघाडी बनवली, त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी नाहीये. पण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर मात्र वंचित बहुजन आघाडीचा खूप मोठा प्रभाव दिसतोय. कारण त्यांच्या सभा जर बघितल्या, लाखांच्या सभा आहेत. सर्व जाती धर्मातील वंचित घटक जो राजकीय सत्तेपासून दूर राहिलाय तो मात्र त्यांना आता अटॅच होतोय आणि एका विश्वासानं अटॅच होतोय की बाळासाहेबांचं नेतृत्व हे निष्कलंक नेतृत्व आहे. समाजातील गोरगरीब लोकांना हा माणूस जागा करायचं काम करतोय आणि तो मात्र कोणत्याही पद्धतीमध्ये दुर्लक्षित असलेल्या लोकांना किंवा या परिघाच्या बाहेर असलेल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून हा सर्व वंचित घटक त्यांच्या आज मागे आहे आणि त्यांना इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्यावं असं मीडिया असेल, पत्रकार असतील किंवा सर्वसामान्य जनता, ह्या सर्वांची प्रतिक्रिया तीच आहे. परंतु अजूनही काँग्रेस प्रणित जे काही इंडिया आघाडी आहे यांनी मात्र अजून तसं केलेलं नाहीये. याला विविध कारणं आहेत. या महाराष्ट्रातील काही नेते मंडळी त्याला प्रमुख कारण आहेत आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ते प्रत्येक वेळी बोलूनही दाखवले. परंतु ही घटना घडत असताना ज्या काही आजपर्यंत इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या, मग ते बैठक याची असेल, कलकत्त्याची असेल किंवा बँगलोरची असेल, दुसरी जी झाली ती मुंबईमध्ये झाली आणि 19 डिसेंबर 2023ला जी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली, या इंडिया आघाडीच्या बैठकीला महाराष्ट्रामधून शिवसेनेचे उद्धव ठाकरे होते, संजय राऊत होते, शरदचंद्रजी पवार होते. जी मेन मंडळी होती याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी ह्या वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सामील करून घेतलंच पाहिजे, हा जोरदार मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली आणि वंचित बहुजन आघाडीचा जो महाराष्ट्रामध्ये असलेला प्रभाव आहे तो सांगण्याचा, तो मांडण्याचा प्रयत्न केला. आणि हे बघितल्यानंतर मीडियामध्ये बातम्या आल्या की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल किंवा त्यांना 2, 3, 4 जागा दिल्या जातील, अशा वेगवेगळी मतांतर मीडियामध्ये यायला चालू झालं. आल्यानंतर मात्र वंचित बहुजन आघाडी जे काही कार्यकर्ते असतील किंवा जे काही नेते मंडळी आहेत, या नेते मंडळींनी आपल्या तिखट काही प्रतिक्रिया द्यायला सुरू केलं किंवा काही लोकांनी सॉफ्ट प्रतिक्रिया द्यायला चालू केलं. आणि ते जर बघितलं तर या कार्यकर्त्यांना एवढंच सांगावंसं वाटतं की मित्रांनो, की काहीही झालं, ही राजकीय खेळी आहे, हे राजकारण आहे, याच्यामध्ये डाव प्रतिडाव चालतच असतात. तुमची ताकद तुम्ही मिळवलेली आहे, तुम्ही कमवलेली आहे आणि ही ताकद वायाला जाणारच नाहीये. फक्त संयम ठेवणं गरजेचं आहे. मग संयम ठेवत असताना आपल्या तोंडावरही संयम ठेवा, आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यावरही संयम ठेवा आणि हे बाळासाहेब आंबेडकरांकडे बघून तुम्ही शिकलं पाहिजे. कारण हा माणसाचा जो अनुभव आहे किंवा या माणसाकडे जे नॉलेज आहे राजकारणाचं, ते जर बघितलं, काही लोक त्यांना आडवं येत आहेत किंवा काही लोक त्यांना राजकारणापासून दूर ठेवण्याचा अगदी कटाक्षानं प्रयत्न करतायत, हे तुम्हाला माहीत आहे. परंतु ही गोष्ट बोलून दाखवण्यापेक्षा ती करून दाखवणं गरजेचं आहे. आणि मग जे काही असेल, जे काही होईल, हे तुमच्याच फायद्याचं होणार आहे. कारण अजूनही इलेक्शन वेळ आहे, 2-3 महिन्याचा वेळ आहे. म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये लोकसभेच्या इलेक्शन लागतील आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या 48 जागा, जे काय जागेचं वाटप आहे हे होईल. परंतु आत्ता जर तुम्ही घाई केली किंवा इंडिया आघाडीमध्ये का समाविष्ट करून घेत नाहीत असं म्हणणं म्हणजे उतावीळपणा आहे आणि म्हणायची काही गरज नाहीये. त्यांना जर गरज असेल, त्यांना जर भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामधल्या 48 जागेला धक्का द्यायचा असेल तर काँग्रेसला जसं प्रादेशिक पक्षांना एकत्र करून ते स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतायत किंवा जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करून भारतीय जनता पार्टीला 2024ला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतायत. हे जर त्यांना सक्सेस करायचं असेल, हे जर अभियान यशस्वी करायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रामधून तरी दुर्लक्षित करून चालणार नाहीये. कारण 2024ला
जी काही महत्त्वाची आपले राज्य आहेत भारतातली, ती जर बघितलं तर उत्तर प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, बिहार आहे, तामिळनाडू आहे, हे राज्य जर बघितली तर यांच्याकडे जे काही खासदारांची संख्या आहे, जसं महाराष्ट्रात 48 आहे, तसं उत्तर प्रदेशमध्ये 80 आहेत. म्हणजे हे 4-5 राज्यांची गोळाबेरीज 250 होते. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त लक्ष या महाराष्ट्राकडे देतोय. आणि वेळोवेळी त्यांचे नेते कार्यकर्ते या महाराष्ट्रातला आढावा घेत आहेत किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये आता सध्या काय चाललंय हे पाहतायत. परंतु मित्रांनो, काहीही जरी झालं, कितीही काही जरी झालं तरी आत्ता जे काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, यांच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेले आहेत सीट त्या. आणि त्या भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचा आता विश्वास वाढलेला आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे की आता आपल्याला लोकसभेसाठी मैदान खुलं आहे. आणि म्हणून काही झालं तरी फेब्रुवारी-मार्चमध्ये इलेक्शन लागेल. आणि त्यासाठी फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत, जे उत्साही नेते आहेत, या मंडळींनी आपल्या तोंडावर संयम ठेवला पाहिजे. कारण राजकारणामध्ये काहीही झालं तरी तुम्हाला डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवणं गरजेचं आहे, कोणतीही प्रतिक्रिया देणं गरजेचं नाहीये. बाळासाहेबांनी तर सांगितलेलंच आहे की इंडिया आघाडीमध्ये आम्हाला जायचंय की नाही जायचं, तर उद्धव ठाकरेंकडे आम्ही हे सोपवलेलं आहे. आणि उद्धव ठाकरेंनी ती जबाबदारी घेतली की वंचितला इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करायची जबाबदारी माझी. आता 1-2 नेते जे आहेत, ते नेते जरी त्यांना अडवत जात असतील, परंतु परिस्थितीच त्यांना ते सांगेल की आज परिस्थिती त्यांची काय झालेली आहे. 146 खासदारांचं निलंबन झालेलं आहे. आणि ही जर परिस्थिती बघितली तर प्रत्येक पक्षाचं अस्तित्व जर टिकवायचं असेल आणि सध्याची परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रातील असेल, देशातील असेल, जे काही एकत्र आलेले आहेत, यांना जर स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल राजकीय पक्षांना, तर 2024 जिंकणं हे खूप गरजेचं आहे. आणि मग काहीही झालं तरी जिंकण्यासाठी जे काही छोटी मोठी पक्ष असतील, मग त्यांना बरोबर घेऊन त्यांना जिंकणं गरजेचं आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये असलेला किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मताची टक्केवारी स्वतःकडे असलेला किंवा जनाधार लाभलेला जर पक्ष बघितला तर तो वंचित बहुजन आघाडी आहे. हे एवढंच वातावरण नाहीये तर जे मराठा आरक्षणाचं आता बिगुल वाजलेलं आहे की आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि जे सध्या स्थित सरकार आहे ते सरकार तर त्या वेळखाडूपणा करते किंवा तारखावर तारखा मागतंय. याचा अर्थ मराठांना आरक्षण देऊ शकत नाही असं दिसतंय. कारण देवेंद्र फडणवीसांनी केलेला प्रयत्न हायकोर्टापर्यंत टिकला, पण सुप्रीममध्ये तो परत फेल झाला होता. त्याच्यामुळं आत्ता जे जरांगे पाटलांचं मराठ्यांचं आरक्षण आहे, हे मात्र काही झालं तरी त्यांनी 24 डिसेंबरची तारीख दिली होती. 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण द्या, अन्यथा आम्ही वेगळा विचार करू. मग जरांगे पाटलांच्या डोक्यामध्ये नेमका काय विचार आहे माहीत नाहीये, पण तो काय डिसिजन घेतील, कारण त्यांना आरक्षण पाहिजे. सरकार आरक्षण देत नाहीये आणि सरकार प्रत्येक वेळी फक्त तारखावर तारखा किंवा आम्हाला फक्त वेळ वाढवून द्या हेच करते. आणि अशी जर परिस्थिती असेल तर दुसऱ्या बाजूला जर प्रकाश आंबेडकर असं म्हणत असतील की मराठ्यांना कसं आरक्षण द्यायचं याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे, परंतु मला सत्तेमध्ये बसवा तर मी हा फॉर्म्युला सांगतो किंवा गरीब मराठ्यांना आरक्षण देतो. आणि गरीब मराठ्यांना हे सुद्धा सांगतायत, हा जो काही सरंजामशाही मराठा आहे किंवा हा जो काही निजामी मराठा आहे, जो सत्तेची फळं आजपर्यंत जागतोय, तो गरीब मराठ्यांना कधीही वर येऊ देणार नाही. आणि गरीब मराठ्यांना जर सत्तेची फळं चाकायची असतील, आरक्षण मिळवायचं असेल, तर ह्या निजामशाही किंवा सरंजामशाही मराठ्यांची सत्ता उलथून टाकावी लागेल. हे बाळासाहेब आंबेडकर त्यांना वेळोवेळी सांगतायत. आणि त्यामुळं महाराष्ट्रातली परिस्थिती, जो काही वंचित घटक बाळासाहेबांकडे येऊन मिळतोय, आणि उद्या बाय चान्स जर जरांगे पाटील किंवा मराठा समाजाने सांगितलं की बाळासाहेब आंबेडकर जे म्हणतायत ते खरं आणि बाळासाहेब आंबेडकरांबरोबर आपल्याला जाणं गरजेचं आहे. तुम्ही हिवाळी अधिवेशनात बघितलं, बच्चू कडूंनी सांगितलंय की आरक्षण देणारे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि ते जर आरक्षण देवतो म्हणतायत किंवा ते आरक्षण देण्यास अनुकूल आहेत आणि मराठा समाजातली एवढी मोठी नेते मंडळी आरक्षण देऊ शकत नसतील, तर बाळासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री करायला काय हरकत आहे. आणि तुम्ही झालंच नाही तर मला असं वाटतंय का या राज्यात शांतता ठेवायची असेल
तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आमचे प्रकाश आंबेडकरलाच आता मुख्यमंत्री केलं पाहिजे. म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं खरा न्याय ज्यांनी या ज्यांनी घटना दिली आमच्या देशाला, त्याच्यावर आम्ही कम से कम तेवढं तरी आपण केलं पाहिजे. अशा पद्धतीनं समोर झाले काय हरकत आहे? काही हरकत नाही. मला वाटतं हे तेव्हा शांत राहील सगळं. ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि हे जर असं घडलं आणि आज तुम्ही 24 तारीख आहे मित्रांनो, आज जर बघितलं तर आज जरांगे पाटलांनी दिलेली डेडलाईन संपलेली आहे आणि सरकार फक्त आम्हाला वेळ द्या म्हणतंय. आणि हे जर बघितलं, उद्या मराठा समाज जर बाळासाहेबांच्या बरोबर उभा राहिला तर महाराष्ट्रामध्ये असलेलं चित्र वेगळं असेल. आणि हे चित्र हे सगळं वंचितच्या बाजूचं आहे, वंचितला फेवरमध्ये आणणारं चित्र आहे. आणि मग कितीही काही करणारे नेते असतील, कितीही गुंड्या करणारे नेते असतील, कितीही आडव्या पाय घालणारे नेते असले तरी त्यांना गप्प बसून इंडिया आघाडीमध्ये बाळासाहेबांना घ्यावं लागेल. त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांकडे बघून सर्व वंचितच्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवणं गरजेचं आहे. कारण बाळासाहेब हे मुरब्बी आहेत. आणि तुम्ही जर बघितलं ज्ञानाच्या किंवा तत्वज्ञानामध्ये तर ते आज चॅलेंज करतायत की मराठ्यांना मी आरक्षण देतो. फक्त मला सत्तेमध्ये बसवा. आणि जर त्यांनाही गरज आहे, मराठ्यांना गरज आहे, तर मग ते निर्णय योग्यच घेतील, अयोग्य निर्णय घेणार नाहीयेत. मग कोण आपलं कोण तोपलं हे त्यांनाही कळायला लागले. उद्याचा भविष्यकाळ हा वंचितच्या फायद्याचा आहे. त्याच्यामुळं वंचितच्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवला पाहिजे, धीर धरला पाहिजे. कारण येणारी वेळ ही वंचितचीच असेल. कारण आपण म्हणतो ना, सब्र का फल मीठा होता है, अशीच परिस्थिती आहे. आणि येणारा काळ मात्र काही झालं तरी वंचितच्या बाजूचा आहे, एवढं मात्र ध्यानात ठेवा. हे माझं मत होतं. या माझ्या मताशी तुम्ही जर सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.